चला नर्मदे हर श्री विठ्ठल मंडळी. लखना 2 खूप मोठी सिटी आहे, चांगली सिटी आहे बरं का. घुसायच्या अगोदर वाटलं का इथं नसेल तेवढी मोठी, पण अरे चांगलीच आहे यार. खूप सुंदर आहे सिटी, व्यवस्थित आहे, टापटीप आहे. कॉलनी बंगलोज अतिशय खूप सुंदर. लखना 2 सिटीचा आणखीन एक सुंदर अनुभव तो म्हणजे इथे रस्त्यात चालताना प्रत्येकाच्या मुखाला नर्मदे हर नाव आहे. आणि एका ही मुलगी दिसते छोटी, तिने आम्हाला थांबवलेलं आहे. बाबाजी चाय घेऊन जा, नाही तर पपई खाऊन जा, असं जाऊ नको. चला जाऊया. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. खूप आनंद आला. आधा घंटा गया अपना महाराज, लेकिन इतना आनंद आया. काय त्यांचा भाव, काय त्यांची सेवा भाव आहे, खूप सुंदर. इतनी भावना मतलब हा बता. चला हां. आणि जास्त आज त्यांच्या लहान मुलाचा वाढदिवस होता आणि तो पोरगा होता हॉस्टेलला, बरं का. हॉस्टेलला शिकते तो, आणि ते त्यांच्या सेलिब्रेशनसाठी चाललेच होते. तेवढ्यात आम्ही दिसलो तर पहिले आम्हाला नेलं घरी. नाही चला चला, आमच्या मुलाचा वाढदिवस आहे, आशीर्वाद द्या. आणि मुलगा इथं नाही घरी, तो आहे हॉस्टेलला, पण नेलं घरी. खूप खूप आनंद आला, खूप आनंद. आपण निघालो आहोत आता या गावातून. अजून हा लखना 2च पार करतोय आपण. लखना 2 अजून पारच नाही झाला. कोण अजून किती वेळा बोलून सांगता येत नाही. तर चला खाली मुंडी पाथळचुंडी फटाफट फटाफट खाली बघून फटाफट फटाफट चालू आहे. हा लखना 2 पार करूयात. नर्मदे हर. सूर्यनारायण भगवान आज सुद्धा विसरलेलो मी. अरे बापरे, पुढं चालतंय, दिसत नाही सूर्यनारायण भगवान, म्हणून आठवण नाहीत. ते सूर्यनारायण भगवान आलेले आहेत आणि आपल्याला आजच्या 87व्या दिवसाला ऊर्जित करण्यासाठी स्थानापन्न झालेले आहेत. तर चला मंडळी जाऊयात पुढं. आपल्याला लागलेला 4 लेन हायवे कुठपर्यंत आहे माहिती नाही, पण मला वाटते कदाचित हा 4 लेन हायवे आपल्याला पूर्ण नरसिंगपूरपर्यंत आहे असा एक अंदाज. तर चला मंडळी 4 लेन हायवेची मजा घेऊयात. मजा म्हणजे काय, ऊनाची मजा. ऊन तर याच्यावर कडक पडणार आहे. साईडला झाडं नाही, काय नाही 4 लेन हायवेला. फक्त एवढंच का, ज्या गाड्या आपल्या बाजूतून जातील त्यांची हवा गरम थंड सगळी. तर चला अशा प्रकारे सूर्यनारायण भगवंताचं स्वागत आहे. तर मंडळी जास्त मोबाईल काढायची इच्छाच होत नाही अशा हायवेवर. काय करू तुम्हाला आता. मग कालची पण व्हिडिओ आपली बघा फक्त 10 मिनिटाचीच पडली. चला आज काहीतरी प्रयत्न करू, आज बोलूयात तुमच्याशी वेगवेगळ्या विषयावर. नर्मदे हर. हायवे शॉर्टकट कम से कम 1 किलोमीटर वाचवायसाठी आम्ही सरळ निघालो हायवे सोडून. अशी रोड निघाला इथून, आणि असा रोड निघाला की इथून रोड बनतोय, हायवेच बनतोय इथून. सहज आलतो इथून, म्हटलं जावे थोडा शॉर्टकट पडेल. आणि रोड चाललेला 1 ते 1.5 किलोमीटर फिरून बघितलं तर काय इथूनच हायवे बनतोय. हे बघा वरती काम चालू आहे. तो हायवे त्या हायवेला टच व्हायसाठी खूप गोल फिरून येत होता. काय महाराज हायवे बनतात 101 आता. चला जाऊयात. आणि बऱ्याच दिवसांनी अशी पगदंडी लागली, मजा आली जरा. महाराज तर आमचा धावतच चाललाय, पगदंडी भेटली तर. मला वाटतं आजच तो ओंकारेश्वरला पोचेल. अरे सावकाश, किती धावत चाललाय. पोचला महाराज अमरकंटकला, आपला ओंकारेश्वरला. हम 2 लोग नहीं लेते.
देख केलेले जाऊ बाबाजी. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, आपण जिथं थांबलेलो बरं का. हे बघा नर्मदा परिक्रमा के लिए काय हनुमान मंदिर जोबा, हनुमान मंदिर जोबा इथे परिक्रमावासियांना सेवा असते. खूप सुंदर ठिकाण आहे, खूप छोटं आहे पण खूप छान मस्त. आज आपल्याला आपल्या आवडती वस्तू खायला भेटली, भात आणि टमाटरची चटणी आमटी शिवले आहे इथं, खूप सुंदर. आणि हे नर्मदा मैयाचं मंदिर. चला बजरंगबली की जय. चला नर्मदे हर श्री विठ्ठल मंडळी. हा शुभ दुपार. 2ला निघालो, 3 वाजले प्रॉपर, 1 तास झाला चालतोय आपण. आणि हा हायवेच आहे भावा, 4 लेन हायवे पूर्ण मोठा. कधीपासून हायवेच चालतोय. आपल्या नरसिंगपूरपर्यंत जायचं आहे. चला बर्मान घाट नरसिंगपूर. काय मंडळी, काय जंगल आहे, आपण सगळं उद्ध्वस्त केलेलं आहे. वादळी वारा, पवंडर, अरे बापरे कसलं आहे. सुरुवातीला खूप मोठं होतं, माझं लेट लक्ष गेलं याच्यावर. गेला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. हा मला आता लक्षात आलं ते मगाशी एवढा तो भवंडर का बनलेला, तर मला वाटतं आसाम कुठल्या तरी साईडला वादळी वारं चालू आहे, आता लक्षात आलं. कालच न्यूज बघितलेली, त्याच्यामुळं इथं सुद्धा आज म्हणजे ऊन आहे पण आज लय हवा होती, आज भरपूर हवा. आणि आता पण सूर्यनारायण भगवान ढगातच लपलेला आहे, एवढं म्हणजे पूर्ण सगळीकडे ढगं आलेले आहेत, एकदम धुकं आणि असं धुक्याचं वातावरण आहे आज संध्याकाळचं. आणि चला खूप सुंदर वातावरण आहे, असंच वातावरण असलं पाहिजे म्हणजे आपल्याला चालायला काही कुठल्याही प्रकारचा त्रास नाही होणार. तर आता 27-28 किलोमीटर, अजून 7, अजून 9, 35-36 होऊन जाईल आजचा पण. नर्मदे नर्मदे. वा खूप सुंदर. तर चला मंडळी मस्तपैकी. इथून लय गाड्यांचा आवाज येतोय म्हणून मी कधी आईचा अवॉइड करते मोबाईल काढायला. तर मस्तपैकी संध्याकाळ झालेली आहे, 5-5:30 वाजलेत. मस्त आता वातावरण झालं आहे, संध्याकाळ झाल्यावर आनंद येतो, आनंद आनंद गगनात मावेना. तर आजच्या दिवसातला आपला हा शेवटचा टप्पा आता चालायला सुरुवात करूया. इथं आता म्हणजे 5:30च्या नंतर आहे ना आम्ही एक दम धरतो. आता थांबू 5 मिनटं आणि जो जोर धरू तो थेट आश्रमापर्यंत, मग किती असून दे 5, 6, 7 बरोबर तेवढा आम्ही क्रॉस करतो. सवय लागली आता तशी, ती खूप छान सवय आहे. तर आता चला म्हणजे सज्ज व्हा, तयार व्हा एका गोष्टीसाठी. उद्या चैत्र शुद्ध प्रतिपदा, उद्या आपला काय आहे, नवीन वर्ष बरं का. म्हणजे उद्या आपला गुढीपाडवा, गुढी उभारावी वाटा ते चालावी पंढरीची. हां बरं का. उद्या अभंग म्हणू मस्त आपण, हाच खूप छान अभंग आहे, उद्या म्हणू आपण अभंग. पण उद्या गुढीपाडवा आहे, तर नवीन वर्षाच्या शुभेच्छा उद्या सगळ्यांनी द्यायच्या आणि सगळ्यांनी स्टेटस ठेवायचे.
नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. हे उद्या स्टेटस ठेवा सगळ्यांनी. चला नर्मदे हर, जाऊयात पुढं. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. काय सूर्यनारायण भगवान अस्ताला जात आहेत. खूप सुंदर दिसत नाही पण त्याची किरणं मात्र एकदम अतिशय सुंदर टाकलेली आहेत. वा, अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. तर चला सूर्यनारायण भगवान आस्थाला जात आहे. सनसेट वाजत आहेत 6 आणि 6 वाजलेत आणि इकडं अंधार पडायला सुरू झाला. आणि आम्ही मागच्या 2-2.5 तासापासून हा घाट उतरतोय. किती मोठा घाट असेल, किती खाली उतरतोय. आम्हाला एक अंदाज तर पक्का बांधला आम्ही एवढ्या दिवसात का आम्ही अमरकंटकपासून उतरतोय. तुम्हाला सुरुवातीलाच बोललेलो का अमरकंटक नंतर आपल्याला उतरायचं आहे आणि आम्ही उतरतोच आहे. आणि त्याच्यामुळं काय होतं आहे, टेम्परेचर वाढतो आहे, गरमी वाढते. तसं तसं आम्ही खाली उतरतो आहे तसं आम्हाला सकाळची थंडीच संपून गेली महाराज. सकाळी आता थंडीच लागत नाही. सकाळी पहिले लई थंडी लागायची आंघोळ करायला जायचं म्हटल्यावर. पण आता आम्ही सकाळी आंघोळीला सुद्धा उघडे बाहेर जातो. आता अंगावर कपडा आम्ही चादर घेत नाही आहे. म्हणजे एवढी गरमी स्टार्ट झालेली आहे. खूप गरमी स्टार्ट झालेली आहे. ही परिक्रमा खरं थंडीमध्येच आहे, उन्हाळ्यात नाही. थंडीमध्येच आहे. भले थंडी लागली, थंडी सहन होते माणसाला आणि दिवसभर थंड वातावरणामध्ये माणूस चालत असतो. पण गरमीत नाही. परीक्षा आहे गरमीत, परीक्षा खरंच. म्हणून या महिन्यानंतर लोक परिक्रमा उचलणंच बंद करतात. कारण की इथून पुढे आश्रमसुद्धा बंद होत जातात. कारण की त्यांना माहिती आहे परिक्रमा अशी कमी होतात आणि गरमीमुळं शक्यतो कोण उचलत नाही या महिन्यानंतर. या महिन्यात काय फेब्रुवारी लास्ट असतं, कोणी परिक्रमा नाही उचलत. ज्यांनी फेब्रुवारीला जरी उचलली असेल परिक्रमा त्यांना असली गरमी लागणार आहे. खूप गरमी, त्यांना प्रचंड गरमी लागणार आहे त्यांना. पण बघूया, माऊली आपली नर्मदा मैया यांच्या सगळ्यांच्या कृपेने होईलच पार त्यांचीसुद्धा. पण तरीसुद्धा त्रास तर आहे थोडा गरमीचा. त्याच्यामुळं त्या लोकांनी सकाळी आणि संध्याकाळी अशी चाल ठेवावी. सकाळी पहाटे लवकर निघावं, 5 वाजता, 9, 10, 11 वाजेपर्यंत आश्रम पकडावं आणि लगेच मग दुपारी चालायचंच नाही. मग त्याच्यानंतर सरळ 2-2.5 वाजता निघावं. असंच करावं तर त्यांना व्यवस्थित आहे. आणि आम्हाला तर आता एवढा त्रास होतो आहे गरमीचा, त्यांना कसलं होईल बाप रे. अजून काही लोक तर लय खतरनाक आहेत. आत्ता परिक्रमा उचलले कोणी 10-15-20 दिवसा अगोदर. कशी त्यांची परिक्रमा होईल. कारण की पुढच्या महिन्यात तर बोटच बंद होऊन जाईल. बोट बंद झाली का मग विषयच नाही, तट परिवर्तन होणारच नाही. काहीतरी जुगाड निघाल किंवा मग त्यांना परिक्रमा तिथंच थांबावं लागेल चातुर्मास. पुन्हा मग पुढच्या वर्षी पुन्हा येईन असं करावं लागेल त्यांना. तर चला मंडळी, खूप सुंदर संध्याकाळ झालेली आहे आणि माझा हातसुद्धा दुखायला लागलेला आहे. भरपूर टाईम बोललो म्हणून मी खालीवरती हात करतोय. चला नर्मदे हर, भेटूया पुढं. मंडळी, डोंगराच्या कुशीत असलेलं अगदी छोटंसं गाव किती सुंदर आहे. बस एवढंच गाव आहे या डोंगराच्या कुशीत. वा, हा नर्मदे हर मंडळी. अजून काय आपल्याला आश्रम भेटत नाही. सगळे लोक सांगतात हां 1 किलोमीटर पुढं, 1 किलोमीटर करीत 3-4 किलोमीटर आलो पुढं. अजून आश्रम नाही आला. बघूया, आपला एक शेवटचं टार्गेट असेल. मस्तपैकी काहीतरी आश्रय शोधायचं, थांबायचं, काहीतरी आपला बनवूयात दुकानामधून घेऊन, खाऊन झोपून जायचं. काय करतं. चला नर्मदे हर. त्यांनी टाकून दिलं ना खिचडी. मस्त, टेन्शन नाही. चला खिचडी. जय मा विंदेश्वरी मंदिर डुंडवारा. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. चला मंडळी, आजचा आपला दिवस
खूप सुखाने आनंदाने पार पडलेलं आणि काय हवा चालते महादेव. आज ओपनला झोपले मंदिरात बघा आणि आपले आसन लागलेत मस्तपैकी सर्वांचे. आणि एक मिनट बाबाजी मेरे को ना कंबल रहेगा तो एक मिनट निकाल लेता हूँ कंबल. हां डोक्याला बिक्याला लागतं ना कंबल मजा येतं. वा कंबल 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 हे बघा हे जेव का मऊ कंचं आहे मऊ. हा ये ले लेता हूँ कंबल. आपल्याला भेटलेलं आहे कंबल. सर्वांची व्यवस्था असते गादी कंबल मस्त. कंबल अंगावर नाही घेत फक्त उशाला घेतो मी. आणि तर चला मंडळी आजचा आपला 87वा दिवस फार आनंदाने पार पडलेला आहे. डुंडवारा गाव. अरे वा बरेच दिवसांनी ही फुलं दिसलेली आहेत. यांचा एक सुगंध रात्री काय असतो एकच नंबर सुगंध. ह्या फुलांची दांडी कोणी चोखून पिले मला सांगा. मी पिले. या फुलांची दांडी चोखली ना याच्यातून गोड गोड रस येतो बाहेर बरं का. आम्ही खूप प्यायचो आहे आळंदीला या फुलांच्या दांडीतून. तर चला मंडळी पुन्हा एकदा सर्वांना आजच्या दिवसाची आपली व्हिडिओ इथंच संपूया. सर्वांना पुन्हा एकदा शुभरात्री. श्री विठ्ठल नर्मदे हर. चला उद्या भेटूया. नर्मदे हर.